आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि योगायोग असा आहे की आज सोमवारच्या दिवशीच श्रावण महिन्याला सुरुवात झाली. म्हणून म्हटलं वेंगुर्ल्यामध्ये जाऊन सागरेश्वराचं दर्शन घ्यायचं. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या कृषी चॅनलमध्ये. आज आहे श्रावण सोमवार आणि आज असा योग आला आहे 72 वर्षानंतर की जी श्रावण महिन्याची सुरुवात झाली ती बरोबर सोमवारी सुरुवात झाली. कारण हा योग आला होता 72 वर्षापूर्वी. तर तुम्हाला मी दर्शन करून देईन सागरेश्वराचं. कारण वेंगुर्ला सागरेश्वर जे बीच आहे ते बीच या सागरेश्वर मंदिरमुळे ओळखलं जातं. तर आणि एक बीच सागरेश्वर मंदिरकडून एक साधारण 1 मिनिटाच्याच अंतरावर आहे. पण त्याचं वैशिष्ट्य एक असं आहे ते पण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगेनच. हे आहे सागरेश्वर मंदिर. वेंगुर्ला तालुक्यामध्ये हे मंदिर येतं आणि साधारण बस स्टँडपासून 10 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. येथे नेहमी भाविक दर्शनासाठी येतात आणि पार्किंगची व्यवस्था पण सुंदर आहे. मंदिराच्या दारापर्यंत आपण 4 व्हीलर घेऊन जाऊ शकतो. 4 व्हीलर म्हणा किंवा 2 व्हीलर म्हणा. एक मंदिराच्या बाजूलाच पार्किंग व्यवस्था केलेली आहे. मी आता दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दर्शन घडवितो. ते बेल आणि फुलं ते बेलच मा हे पण बेल असतात. बेल दिलेले बेल असतात. एक बेल घेतलेले आहेत ना. गर्दी आहे काय सकाळपासून? नाही अजून नाही. पहिलं नाही इतको भरात समजला. उद्या पुढच्या भरतले. या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर खूप जुनं आहे. जवळपास 350 ते 400 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि या मंदिराची स्थापना केली आहे ती सावंतवाडी संस्थानने. सांडिये नावाचे एक ब्राह्मण इथे राहायचे. त्यांना एक स्वप्नवश झाला की ते शिवलिंग आहे. मग त्याने काय केलं की लोकांच्या मदतीने, तिथल्या ग्रामस्थांच्या मदतीने आणि सावंतवाडी संस्थानाच्या मदतीने तिथे खोदकाम चालू केलं. खोदकाम चालू केल्यावर त्यांना मग ते शिवलिंग आढळलं आणि मग त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने म्हणा किंवा सावंतवाडी संस्थांच्या मदतीने तिथे हळूहळू मंदिराची उभारणी केली. म्हणजे सांगायचं झालं तर महत्त्वाचा विषय काय आहे की हे जे शिवलिंग आहे ते आहे रुजीव. रुजीव म्हणजे काय, काही ठिकाणी ते पाषाण वगैरे आणून नंतर त्याची स्थापना करतात. पण इथे तसं नाही. ते ऑलरेडी मुळातच ते शिवलिंग तिथे त्याची स्थापना झालेली आहे. येथे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी भाविकांची गर्दी होते आणि इथे त्या सोमवारी छोटे मोठे कार्यक्रम असतात. त्यानंतर एक 12 वर्षानंतर आपण म्हणतो ना की आपले देव आंघोळीला वगैरे जातात, म्हणजे त्याला महोदय म्हणतो आम्ही. तर त्या दिवशी पण 10-15 गावातील देव इथे दर्शनासाठी येतात. ज्यावेळी ही पिंडी सापडली त्यावेळी ती पिंडीचं खोदकाम केलं गेलं. म्हणजे किती ती पिंडी आतमध्ये खोल आहे हे बघण्यासाठी खोदकाम केलं गेलं. पण 10-15 फूट खोदल्यानंतर पण ते पिंडीचा अंत मिळत नव्हता. मग परत ती तशीच बुजवली गेली आणि मग ती शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. ही जी विहीर आहे ही आहे सागरेश्वर मंदिरच्या परिसरामध्ये. पण याचं वैशिष्ट्य असं आहे की समुद्र किनारपट्टी लगत असून पण ही विहीर जी आहे ही गोड्या पाण्याची विहीर आहे आणि खूप भाविक येतात या मंदिरामध्ये. इथून मंदिराच्या बॅक साईडला 1 मिनिटाच्या अंतरावरच हे बीच आहे, समुद्र बीच आहे. आणि इथे खाऊ गल्ली वगैरे म्हणजे खाण्याची वगैरे उत्तम सोय आहे, स्नॅक्सची वगैरे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपण अस्थि विसर्जन पण इथे केलं जातं. नागबली श्राद्ध, नारायण बली, त्रिपिंडी म्हणजे ही काही श्राद्ध असतात ती पण इथे केली जातात. म्हणजे हे जे सागरेश्वर मंदिर आहे ते एवढं पवित्र स्थान आहे हे आपण इथे बघू शकतो. हा माझ्या एकदम जवळच्या मित्राचा मुलगा समर्थ मला बोलला आज किशा का मी तुमच्यासोबत येणार म्हणून मी तो एकटा माझ्यासोबत आला आहे. त्याने ती मंदिरातली पिंडी बघितली आणि तसंच येऊन इथे त्यांनी ते शिवलिंग बनवलं. छान बनवलं, मस्त बनवलं. इकडे बघ समर्थ. हे बघ. हा मस्त. आपण आमच्या शिवलिंग बनवल्या, मस्तच बनवल्या. थोडी एन्जॉयमेंट केली, फोटोशूट पण केले
एक 5-10 मिनटं फोटोशूटचं काम केलं. आज आधी पाऊस कमी आहे तो आधी बरं झालं. इथे एवढा स्पेस आहे ना, पर्यटक लोक जे येतात किंवा आपले इकडचे लोक येतात आपल्या एरियामध्ये, तर त्यांना इथे क्रिकेट पण खेळू शकतात, व्हॉलीबॉल खेळू शकतात, बॅडमिंटन खेळू शकतात. म्हणजे एवढा स्पेस आहे. आणि इथे जवळच बंदर आहे. एक साधारण 10 मिनटात आपण बंदरवर पोचू शकतो. खूप वेळ झालो, आता जाऊचा झाला. जरा मंदिराचं दर्शन घेतला, बीचवर पण थोडी मजा केली. तर तुमका जर माझा आजचा व्हिडिओ आवडलो असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमका पुन्हा एकदा माझ्याकडून श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.